आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक चेतनेने भारावलेल्या दिव्य वातावरणात संत निरंकारी मिशनतर्फे युगद्रष्टा बाबा हरदेव सिंहजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा येथे भावपूर्ण संत समागमाचे आयोजन करण्यात आले. परम आदरणीय सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तसेच निरंकारी राजपिता रमेशजी यांच्या पावन सानिध्यात पार पडलेल्या या समागमात देश विदेशातील लाखो श्रद्धाळूंनी सहभागी होत सद्गुरूंच्या अमृतमयी वचनांचा लाभ घेत आत्मिक शांती, आनंद आणि दिव्य प्रेरणेचा अनुभव घेतला. यावेळी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले की बाबा हरदेव सिंहजी यांचे संपूर्ण जीवन मानवता सेवा आणि प्रेमभक्तीचे जिवंत उदाहरण होते. मानवी जीवनातील प्रत्येक क्षण अर्थपूर्ण ठरावा आणि प्रत्येक कृतीतून करुणा, मानवता आणि सद्भावना प्रकट व्हावी हीच त्यांची शिकवण होती. प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात मानवी मूल्ये जोपासून निराकाराच्या आधाराने उद्देशपूर्ण जीवन जगावे असा संदेश त्यांनी दिला. समारोपात सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी आशीर्वाद देताना प्रत्येकाने सेवा, सुमिरण आणि सत्संग यांना जीवनातील सर्वोच्च प्राधान्य द्यावे, तसेच प्रत्येक हृदय निराकाराशी एकरूप होऊन प्रेम, शांतता आणि मानवतेचा संदेश समाजात पोहोचवण्याचे माध्यम बनावे अशी प्रेरणा दिली. सांगली सेक्टर अंतर्गत शाखा कवटेमहाकाळ येथे आयोजित समर्पण दिवस सत्संग सोहळ्यात मिशनचे ब्रह्मज्ञान प्रचारक आदरणीय नवनाथ शेलारजी म्हणाले की मानवी जीवन समर्पित असायला हवे जसे हरदेव सिंहजी महाराजांचे होते. त्यांनी सत्संगच्या माध्यमातून अनेक मुलांवरही संस्कार केले. त्यांनी रक्तदान ही मानवी समाजाला दिलेली अनमोल देण आहे. या समागमादरम्यान गीतकार, कवी आणि विचारवंतांनी आपल्या रचनांमधून मनोभावातील गहन अनुभूतींना शब्दबद्ध केले. प्रत्येक स्वर आणि प्रत्येक शब्दाने उपस्थितांच्या अंतःकरणाला स्पर्श केला. काहींनी बाबाजींच्या दिव्य शिकवणीचा प्रेरणादायी संदेश दिला, तर काहींनी त्यांच्या सौम्य व्यक्तिमत्वाला, सेवाभावाला आणि मानव कल्याणासाठी केलेल्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. वक्त्यांच्या शब्दातून बाबाजींच्या हृदयस्पर्शी प्रेमाचे प्रतिबिंब स्पष्टपणे उमटत होते. या कार्यक्रमात सांगली, मिरज, नरवाड, सलगरे, देशिंग, कवटेमहाकाळ, जत परिसरातून मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.